आंबेवस्ती पानमाळा घोडेगाव या ठिकाणी सकाळी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला। एका मेंढपाळाची बकरी ठार केल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून हनुमंत नाना काळे यांच्या घरामागे वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता। एवढं जवळ कुठं घेतात असं? याच्यातून पंधा येतोय बाहेर। मग बिबट्याची इकडे इथून इथून पाहिजे इकडे इथे इकडे इथून धरता येईल ना सध्या इथून एवढं जवळ कुठं घेतात असं? याच्यातून पंधा येतोय बाहेर। मग बिबट्याची इकडे इथून इथून पाहिजे इकडे इथे इकडे या आंबेशेत पानमाळ्यामध्ये 3 बिबटे आहेत अजून। एक आता पकडलाय आणि अजून 3 आहेत आणि ते रात्रीच्या वेळेस चौकडं कमीत कमी खालपर्यंत त्यांचं भ्रमण चालू असतं। शेतकऱ्यावरचे गुन्हे त्यांनी मागे घ्यावे। जर दिवसा जर आमच्या पोरांना जर मारत असेल तर त्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांनी कोणाच्या याच्यावर जगायचं? अंधा काढून चालले का नाही? बिबट्याला मारलं, शेतकऱ्यांनी जर बिबट्याला मारलं तर शेतकऱ्यावर त्याची लगेच केस दाखल होती आणि शेतकऱ्याच्याच पोराला मारलं तर आम्ही केस कोणावर दाखल करायची? रात्री पिंजरा लावल्यापासून काही घडलेलं नाही, पण 3 बिबटे नक्की फिरतात। एक चेरबंद झालाय आणि अजून 3 आहेत, म्हणजे असे 4 होते। सकाळी फॉरेस्ट खाते आलं आणि 6 वाजता इथून पिंजरा ट्रॅक्टर मध्ये घालून घेऊन गेले। माणसावर अटॅक केला नाही, पण धनगरांच्या बकऱ्यांवर अटॅक केलेला आहे। त्यांची एक शेळी मारलेली, परवा दिवशी एक शेळी मारली होती, त्यामुळे इथं मग पिंजरा लावला होता रात्री। परवा काय झालं, परवा इथं धनगर समाजाचं जे शेतामध्ये बसायला असतात मेंढपाळ, त्यांची एक शेळी आहे ना 4च्या सुमारास त्यांनी फाडली होती। मग त्या संदर्भात वन विभागाला कळवण्यात आलं। त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावला उसापाशी पिंजरा रात्री लावल्या असता सकाळी तो त्या पिंजऱ्यामध्ये अलगद आला। 8च्या सुमारास मग सगळ्या लोकांना कळालं, राजू असन, मनोज असन, दादा म्हणा असतील, शिवाजी काळे यांना सांगण्यात आले। यांनी सगळ्यांना फोन केले आणि मग वन विभाग आले। सकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान ते ट्रॅक्टरमध्ये पिंजरा घालून घेऊन गेले। आज जो पकडला तो परिपक्व होता, मोठा होता तो, 7 ते 8 वर्षाचा बिबट्या असं आणि भयंकर आक्रमक होता। घेऊन गेले तर वन खात्याचा एक माणूस आला होता फक्त इथं। वन विभागाला एवढं सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या समस्या थोड्याशा समजून घ्या। रात्रीचं पाणी भरावं लागतं, म्हणजे आपण बी त्यांना कळवलं तर येत नाही असं काही नाही। आम्ही त्यांचं सहकार्य आहे, पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे। त्यांचे फोन नंबर सगळ्यांकडे उपलब्ध आहे, आपण सगळ्यांनी ते लिहून ठेवले पाहिजे। झालेले शाळेवर नाही, फक्त बकऱ्या आणि कुत्री बाकी काय मनुष्यावर त्यांनी मनुष्यावर पण पाण्यात येत होतो, म्हणजे इथनं रोडला हायवेला रोडला पलीकडे सुद्धा जातो।